आशीर्वादित केलेला आहे आणि परमेश्वराविषयीची ओढ आणि तळमळ आणि परमेश्वराविषयीचा हर्ष त्यांच्या उपकार स्तुतीमध्ये प्रगट होत आहे. देवाला धन्यवाद देऊयात. सहकुटुंब त्यांनी आज परमेश्वराची उपकार स्तुती केलेली आहे. प्रियांनो, आपण एफेसकरास पत्र याच्या 4थ्या अध्यायामध्ये आहोत आणि मनन करण्याआधी अ, गेल्या काही दिवसांमध्ये वैयक्तिक रीतीने या प्रार्थनेपासून काही दिवस, काही महिने थोडीशी अंधेरी किंवा माझी उणीव म्हणा किंवा वैयक्तिक रीतीनं या सगळ्यापासून मी थोडासा लांब राहिलो आणि मग माझी बहीण सुजाता, पत्नी नीता, बंधू संदेश यांच्याशी वारंवार बोलणं होतं. आणि, त्या संदर्भाने छोटीशी साक्ष म्हणा किंवा कन्फेशन म्हणायला हरकत नाहीये. कारण बऱ्याचदा जेव्हा आपण झाकून ठेवतो तेव्हा अ, देवबाप ते पुसून टाकत नाही, नाही का? आम्ही कबूल करावं आणि मग ते देवबाप ते काढून टाकतो. आम्ही जर आमची पाप पदरी घेतली तर परमेश्वर न्यायी आहे. तो आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा करतो. अ, शास्त्राभ्यास प्रार्थनेच्या सेवेमध्ये असू द्या किंवा चर्चच्या सेवेमध्ये असू द्या, गेल्या काही दिवसांमध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच पातळ्यांवरती एक वेगळा संघर्ष अनुभवायला मिळत आहे. आणि मग तो संघर्ष बऱ्याचदा विकोपाला जातो. मानसिक रीतीने आणि आध्यात्मिक रीतीने आणि आर्थिक रीतीने सुद्धा बऱ्याचदा त्या ठिकाणी सैतान कार्य करतो आणि मग त्यातून एक वेगळ्या प्रकारची निराशा आणि मग एक वेगळ्या प्रकारचं आव्हान तयार होतं. आणि मग या सगळ्यांमध्ये गेल्या काही महिने ही वाटचाल सुरू आहे. आणि मला आठवतं की काही महिन्यांपूर्वी किंवा जेव्हा शास्त्राभ्यास प्रार्थना सुरू झाली तेव्हा मी मागच्याच या रविवारी चर्चमध्ये पालखींबाईंकडनं प्रार्थना करून घेत असताना एका वचनावरती पुन्हा त्यांनी मार्गदर्शन केलं आणि ते वचन हबक्कूक याचा 3रा अध्याय वचन 16 आणि 17 याच वचनांवरती त्यांनी परत मार्गदर्शन केलं. आणि मग मला आठवण झाली की मी याच वचनांवरती आपल्या सगळ्यांच्या संदर्भाने सुद्धा किंवा आपल्या समोर सुद्धा बोलण्याचा नेहमी प्रयत्न करायचो किंवा तुम्हाला आपल्या सगळ्यांना याच वचनातून प्रेरणा देण्याचा प्रयत्न करायचो की आपण जर ते वचन वाचलं तर त्या वचनांमध्ये आपल्याला वाचायला मिळेल हबक्कूक 3:17. ते झाड न फुलले, द्राक्षींच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन, असंही परमेश्वराचं वचन आहे. आणि या वचनावरती पालखींबाईंनी पुन्हा आठवण करून दिली, प्रार्थना केली आणि मग मी व्यक्तिगत रीतीने थोडासा विचार केला आणि मग असं लक्षात आलं की या वचनाचा पहिला भाग तरी पूर्ण होत आहे, परंतु दुसरा भाग जो आहे तो दुसरा भाग कुठेतरी त्याची उणीव वैयक्तिक जीवनामध्ये आणि कौटुंबिक जीवनामध्ये जाणवत आहे. पहिल्या भागामध्ये 17व्या वचनामध्ये जे जे काही सांगितलेलं आहे ते बहुतांश पातळ्यांवरती मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक पातळ्यांवरती खरं होताना दिसत असताना 18व्या वचनामधला जो भाग आहे तरी जे म्हटलेलं आहे त्या तरीमध्ये कुठेतरी अं वैयक्तिक रीतीने उणीव जाणवत आहे. कारण मी परमेश्वराच्या ठायी हर्ष असं म्हटलेलं आहे. हे माझं आवडतं वचन आहे. मला बऱ्याच ते आवडतं आणि ते की याच वचनाच्या आधारावरती कुठेतरी ही मला वाटतं की आणि तो संघर्ष गेले काही महिने फार विकोपाला पोहोचलाय. तरी सुद्धा आज संध्याकाळी नीताशी बोलत असताना ती म्हणाली की सगळं काही देवाच्या हातामध्ये आहे. देव सगळ्या गोष्टी करणार आहे. देव सगळ्या गोष्टी पुरवणार आहे. देव पाहून देणार आहे. त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची काही कारण नाहीये. देव सगळ्या गोष्टी पुरवून दिल्या आणि मग एक आजच्या दिवसापासून एक नवी आशा किंवा नवी होप आध्यात्मिक जीवनामध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये पुन्हा निर्माण झाली. आणि पुन्हा देवाला समर्पित व्हावं आणि पुन्हा देवाच्या सेवेमध्ये उभं राहावं असा एक विश्वास देवाच्या आत्म्याने प्राप्त करून दिला. प्रार्थना हीच करत आहे की देवाने पुन्हा त्याच्या ठायी मला हर्ष द्यावा किंवा त्याच्या सेवेमध्ये खंड न पडता ती सेवा अखंडित करता यावी. कारण या सगळ्या हल्ल्यांमागे मला असं वाटतं की एकच कारण आहे की सेवा विस्कळीत व्हावी, सेवा तुटावी, सेवेत खंड पडावा किंवा ज्या आवेशानं सेवा करायला हवी तो आवेश कमी व्हावा आणि सतत निराशेमध्ये आणि सतत हताश होऊन चिंतातूर बनून राहावं आणि ओढलेल्या ताणलेल्या चेहऱ्याने जीवन जगावं असं सैतानाची इच्छा असते. आणि मग गेल्या काही दिवसांचा अनुभव हाच आहे की
प्रिय वाटायला लागली. झोपच जेवढी मिळेल तेवढ्यांमध्ये तो काही आराम मिळतो तेवढंच बरं वाटतं. आणि मग जेव्हा केव्हा जाग येते तेव्हा पुन्हा त्या चिंता, पुन्हा त्या काळज्या आणि मग पुन्हा सगळा तो संघर्ष आठवल्याने पुन्हा व्यथित व्हायला होतं. आणि मी फार प्रांजळपणे आपल्या समोर कबूल करतो, कारण तो संघर्ष तेवढ्या विकोपाचा आहे. आणि देव त्याच्यातून कृपा पुरवेल, देव त्याच्यामध्ये सहाय्य आणि मदत करेल. आणि मग या सेवेसंदर्भाने सुद्धा माझ्या पत्नीने एक गोष्ट मला जाणीव करून दिली की देवाने जर ही सेवा तुला ती सेवा करत राहा. बाकी ज्या गोष्टींचा पुरवठा करायचा आहे नाही करायचा आहे, देवाला ज्या पद्धतीने तुला ठेवायचा आहे, ज्या पद्धतीने वाढवायचा तो त्या पद्धतीने वाढवत राहील. आणि त्याचा गौरव त्याच्यातून तो करून घेत राहील. आणि म्हणून पुन्हा एकदा समर्पित बुद्धीनं या सेवेला समर्पित व्हावं अशी आज प्रार्थना करतो. आणि वचन वाचत असताना स्तोत्रसंहिता 100 या वचनांमध्ये आणि वचन 4 मध्ये आपल्याला सांगितलंय की त्याचा उपकार स्मरण करत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा आणि त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. आजच्या दिवशी पुन्हा जेव्हा या आठवड्यामध्ये वचनावर बोलण्याची माझ्याकडे जबाबदारी असताना मला असं वाटतं की आजचा दिवस माझ्या बरोबरीने आपण सर्वांनी उपकार स्तुती करत परमेश्वराच्या अंगणामध्ये आपण जाऊयात. उपकार स्तुतीचा यज्ञ प्रभूला सादर करूयात, जेणेकरून तो हर्षाचा आत्मा पुन्हा वैयक्तिक रीतीने माझ्यामध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा वस्ती करेल. आणि जेव्हा परमेश्वराकडून तो हर्ष मिळतो तेव्हा मला असं वाटतं की चिंता, काळज्या आणि सर्व गोष्टी गळून पडतात, नाही का, त्या सगळ्या बाजूला जातात. तेव्हा खरंच आहे, परंतु येणाऱ्या सगळ्या दिवसांमध्ये सेवेला प्रथम प्राधान्य देऊन सेवेमध्ये आधीसाठी देवाने सहाय्य करावं, यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की माझ्या बरोबरीनं आजची ही वेळ आपण उपकार स्तुती आणि देवाचा धन्यवाद करत देवाला अं, देवाचा महिमा करत त्याचा गौरव करत पुढे जाऊयात. आणि मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही देखील माझ्या बरोबर जॉईन व्हा. पहिलं गीत मीच गाऊ इच्छितो, परमेश्वराचे उपकार स्तुती करू इच्छितो. मी आपल्याला विनंती करतो की आपणही आपल्या जे आवडीचं गीत आहे त्याबरोबर तुमची जर एखादी लहानशी साक्ष असेल, ज्या साक्षीद्वारे तुम्हाला देवाची उपकार स्तुती करायची असेल किंवा काही कबुली करायची असेल, तर प्रियानो काही क्षण घ्या आणि देवाजवळ या, परमेश्वराची उपकार स्तुती करा आणि त्याचा गौरव करा. प्रिया हालेलुया. हे गीत गाऊ इच्छितो, परमेश्वराची उपकार स्तुती करू इच्छितो. आणि बऱ्याचदा ज्या पवित्र आत्म्याने भरले जाण्याची गरज आहे त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक पुन्हा आपल्यावरती आमच्यावरती व्हावा यासाठी परमेश्वराकडे त्याचा धावा करतो. आणि त्या पवित्र आत्म्याची कृपा माझ्यावरती व्हावी, त्याने आमचं नियंत्रण घ्यावं, त्याने बल सामर्थ्य द्यावं, जेणेकरून पुढची वाटचाल थोडीशी सोपी व्हावी. हालेलुया. फिर से नेतृत्व अभिषेक करो, नेतृत्व अभिषेक करो. हं? फिर से वो आग बरसा दे, फिर से से तूफान आने दे, मेरी महिमा से मेरी सामर्थ्य से फिर से तो अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा बहने दे उस हवा को जो लेते हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे। बहने दे उस हवा को, छू ले दे हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से तू अभिषेक कर दे. पवित्र आत्मा,
पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा तू बदल दे मेरे मन को दे आशीष इस जीवन को तेरी करुणा हम पे बरसे अपने मार्ग से चला हमको तू बदल दे मेरे मन को दे आशीष इस जीवन को तेरी करुणा हम पे बरसे अपने मार्ग से चला हमको तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से तेरे से तू अभिषेक कर दे पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा हालेलुया हालेलुया. बाप्पाचे आभार मानले रे, बाप्पाची उपकार स्तुती करते. खरंच आजचा दिवस विशेष विषयाला जोडला आहे. एक छोटीशी साक्ष मी देऊ इच्छिते. देशने सांगितलं की अनेक चॅलेंजेस आहेत आणि अनेक संघर्षातून मागच्या दिवसांमध्ये जावं लागलं. तर मला आठवतो जेव्हा त्याची सुरुवात झाली तेव्हाच आपण मध्यस्थीची प्रार्थना घेतली होती आणि अतिशय भग्न हृदयाने आणि भग्न अंतःकरणाने मी हीच विनंती केली होती सर्वांना की ही प्रार्थना करा की सतीशच्या जीवनात किंवा आत्म्याचा नाश होऊ नये. आणि मला माझा विश्वास आहे की देवबाप्पाने ती प्रार्थना ऐकली आणि विशेष करून यावेळेला मी आपल्या सर्वांना एक आव्हान देऊ इच्छिते किंवा एक विनंती करू इच्छिते की आपण प्रत्येक जण विश्वासात वाढत असताना आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण देवापासून लांब जातोय का किंवा देवापासून लांब जावं असं आपल्या मनामध्ये येतं. पण अशा वेळेला मी प्रत्येकाला हे सांगेल की तुम्ही एकमेकांची मदत घ्या. विशेष करून सुजाता ताई आहे, संदेश दादा आहे, सतीश आहे, मी आहे. फोन करा, बोला, प्रार्थना विनंत्या सांगा, अडचणी सांगा. कारण की जेव्हा आपण एकत्र येऊन प्रार्थना करतो तेव्हा देवबाप आपल्या प्रार्थना ऐकतो. जसं की संदेश दादा नेहमी हे म्हणतो की बांधलेली जी मोळी असते ती तोडणं फार अवघड असतं. आणि मला माहितीये माझी साक्ष आहे की जेव्हा सतीश त्या चॅलेंजेस मधून जात होता तेव्हा सुजाता ताई, मी, विदुल वहिनी आम्ही उपासात होतो आणि आम्ही त्याच्यासाठी उपास प्रार्थना करत होतो. आणि देवबाप्पाने आम्हा सर्वांची प्रार्थना ऐकली. तसंच इतरांना देखील मी आव्हान करते की तुम्ही बोला, फोन करा. आणि माझा विश्वास आहे की देवबाप्पाने आपल्याला या गोष्टीसाठीच एकत्र केलं आहे. कारण की दिवस इतके वाईट आहेत की सैतान अक्षरशः चाळणी घेऊन बसलेला आहे, कोणाला खाली पाडू हे बघत. प्रत्येकासाठी एक वेगळी परीक्षा आहे. तर त्या परीक्षेमध्ये टिकून राहण्यासाठी आपण एकमेकांना सहाय्य करूया. थँक्यू. हालेलुया. येस, आपल्यापैकी कोणी उपकार स्तुतीची संधी घेऊ इच्छित? प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देते. आणि खरोखर आपणा सर्वांच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात आणि त्यासाठी देवाच्या नावाला धन्यवाद. आणि शास्त्रामधलं माझं एक खूप आवडतं वचन आहे, म्हणजे जो माझ्यासाठी माझा गड आहे. देवाने सांगितले, आय स्टँड इन दॅट फोर्ट, आय स्टँड ऑन दॅट. मी त्या गडामध्ये नेहमी जाते कारण देव मला तिथे नेतो. सर्वांना माहिती आहे की रोम 8 माझा फेवरेट अध्याय आहे आणि रोम 8 मधलंच ते वचन आहे. रोम करास पत्र याचा 8वा अध्याय
आणि 28वं वचन मी सर्वांसाठी वाचते. रोमकरास पत्र 8:28. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस सर्व कल्याणार्थ सहकारी असे होते. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि देवाने अनुभव दिलाय की सर्व काही म्हणजे सर्व काही जे माझ्या नाशासाठी दुष्ट घेऊन येतो ते सुद्धा कसं माझ्या कल्याणार्थ करायचं हे माझा बाप जाणतो. म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. आणि जसं आपल्या बंधूंनी आवाहन केलं त्याप्रमाणे माझं एक फेवरेट गीत आहे, ते मी गाते. त्याचं एक कडवं मी गाऊ इच्छिते आणि देवाची उपकार स्तुती करू इच्छिते. माझ्या फॅमिलीला माहितीये की हे माझं फेवरेट गाणं आहे आणि मी नेहमी गाते. देवाच्या नावाला धन्यवाद. हे मेरा वही ठिकाना, है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु रहता जहां, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहां, है मेरा वही ठिकाना, अंधियारा संसार यहाँ और मिलता चैन कहाँ, झिलमिल करते तारे चमक रहे हैं वहाँ, सब गाए प्रभु की स्तुति और गाए हालेलुया, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहां, है मेरा वही ठिकाना, सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे हैं, उनके दाहिने हाथ पे मेरे यीशु विराजे हैं, स्वर्ग दूतों और संतों की आवाजें रहती वहां, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहां, है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु रहता जहां, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहां. आमीन. हालेलुया. परमेश्वराची उपकार स्तुती असो. देवाला धन्यवाद देऊयात प्रियांनो. येस, अजून कोणी संधी घेऊ इच्छित प्रियांनो? हॅलो, मी संधी परमेश्वराच्या नावाला येस. धन्यवाद देते. जसं आपण आपल्या लाईफमध्ये खूपच स्ट्रगल्स आहेत आणि माझ्याही लाईफमध्ये खूपच स्ट्रगल्स आहेत, पण मी माझ्या देवाला देव आपल्या बरोबर आहे आणि तो आपल्याला खरोखरच सांगणार शक्ती देतो. पण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. गीत गाते. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से, यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, अब हम ना डरेंगे यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से, अब हम ना डरेंगे यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, हमने
शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति शापों से, हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा यीशु के नाम से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। शालोम शांति और सलाम लाए आपके नाम, शालोम शांति और सलाम, ये है यीशु का पैगाम। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। धन्यवाद, देवाच्या नावाला धन्यवाद। हालेलुया, परमेश्वराची स्तुती असो. पुढे कोण संधी घेऊ इच्छित प्रियानो? अखंडित परमेश्वराचा उपकासनीचा यज्ञ करूयात. मी घेऊ का सतीश? येस येस. मी एक वचन वाचते आणि मग गाणं म्हणते. यशयाचा 12वा अध्याय, स्तुतिगीत. त्या दिवशी तू म्हणशील, हे परमेश्वरा, तुझा मी धन्यवाद करीतो, कारण तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप शमला आहे व तू माझे सांत्वन केले आहे. पहा, देव माझे तारण आहे, मी भाव धरितो, भीत नाही, कारण प्रभू परमेश्वर माझे बल व गीत आहे, तो मला तारण झाला आहे. आमेन. गीत गाते मी. यीशु है सच्चा गरया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। यीशु है सच्चा गरया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। वादी पहाड़ों में ले चलता है, जहाँ पर सुखदाई झरनी बहती है। ओ वादी पहाड़ों में ले चलता है, जहाँ पर सुखदाई झरनी बहती है। ओ यीशु है सच्चा गरया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। मार्गों में मेरी रक्षा हो करता है, शैतान के हाथों से हमें छुड़ाता है। ओ मार्गों में मेरी रक्षा हो करता है, शैतान के हाथों से हमें छुड़ाता है। ओ यीशु है सच्चा गरया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है। हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है। यीशु है सच्चा गरया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। हालेलुया आमीन, हालेलुया आमीन. धन्यवाद यीशु. थँक यू. येशू हे सच्चा गिडरिया. हालेलुया, परमेश्वराची उपकासती असो. यस, सगळ्यांनी संधी घ्या प्रियांनो. एक चरण जरी गायलं गीताचं तरी ठीक आहे, परंतु उपकासती करत राहा. उपकासतीचा यज्ञ आपण करूयात. प्रत्येकाने संधी घ्या. पुढे कोण संधी घेऊ इच्छित? प्रेज द लॉर्ड अंकल. देवाला धन्यवाद. पण वचन वाचूया. भजन संहिता 41 अध्याय, पहिलं वचन. जो दिनाची चिंता वाहतो तो धन्य, संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करील. परमेश्वर त्याचे रक्षण करील व त्याचा
प्राण वाचवील, भूतलावर तो सुखी होईल आणि तू त्याला त्याच्या सोडणार नाहीस. तो रोगाच्या अंथरुणावर खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळील. तो रोगी असता तू त्याचे अंथरूण बदलशील. आमेन. आमीन. हालेलुया. आपण गाणं म्हणूया, देवाची स्तुती अर्पण करूया. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा मेरे दिल, पवित्र आत्मा मेरे दिल में आ, मेरे जीवन को तू ही चला, मेरे जीवन को तू ही चला, पवित्र आत्मा मेरे दिल में आ, पवित्र आत्मा मेरे दिल में आ, टूट गया हूँ मैं, जीवन का क्या है भरोसा, टूट गया हूँ मैं, जीवन का क्या है भरोसा, धोखे पे धोखा है सारा, जाऊं तो जाऊं कहाँ, जाऊं तो जाऊं कहाँ, पवित्र आत्मा मेरे दिल में आ, पवित्र आत्मा मेरे दिल में आ, मेरे जीवन को कोई चला, मेरे जीवन को कोई चला, पवित्र आत्मा मेरे दिल में आ, पवित्र आत्मा मेरे दिल में आ, थक चुका हूँ मैं, जीवन का तू ही सहारा, थक हूँ मैं, जीवन का तू ही सहारा, जीवन के सफर में तू ही मसीहा, जाऊं तो जाऊं कहाँ, जाऊं तो जाऊं कहाँ, पवित्र आत्मा मेरे दिल में आ, पवित्र आत्मा मेरे दिल में आ, मेरे जीवन को तू ही चला, मेरे जीवन को तू ही चला, पवित्र आत्मा मेरे दिल में आ, पवित्र आत्मा मेरे दिल में आ, प्यासा आया हूँ मैं, मुझको तू जल पिला, प्यासा आया हूँ मैं, मुझको तू जल पिला, जीवन का सोता है तू ही मसीहा, जाऊं तो जाऊं कहाँ, जाऊं तो जाऊं कहाँ, पवित्र आत्मा मेरे दिल में पवित्र आत्मा मेरे दिल में मेरे जीवन को तू ही चला,
मेरे जीवन को तू ही चला, पवित्र आत्मा मेरे दिल में आ, पवित्र आत्मा मेरे दिल में आ। थैंक यू, सेवाला धन्यवाद. या हा पवित्र आत्मा मेरे दिल में आ. परमेश्वराची स्तुती असो. यस, पुढे कोण संधी घेऊ इच्छितो प्रियानो? प्रेज द लॉर्ड. देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद. खरोखर देवबाप्पा संकटामध्ये, समस्यामध्ये प्रत्येक वेळेस सोबत राहून आतापर्यंत चालवलं, त्याबद्दल मी देवबाप्पाचे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आणि खरोखर त्याचप्रमाणे एक वचन बोलतो आणि गीताला सुरुवात करतो. साहेब, आवाज येतो ना? हॅलो, आवाज येतोय अंकल? हॅलो. येस, हा येतोय अंकल. आम्ही एक वचन बोलतो साहेब. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणी पडणार नाही. तो मला हिरव्यागार कोणात भरवितो, तो मला सात पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यूच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला घेणार नाही, कारण तो माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढीतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. हे स्तोत्र संहिताचं अध्याय 23 1 ते 6 पर्यंत आहे. मी आता गीत बोलतो. मत डर मैंने तुझको छुड़ाया है, मत डर मैंने तुझको छुड़ाया है. तेरा नाम ले करके तुझे मैंने बुलाया है. तेरा नाम ले करके तुझे मैंने बुलाया है. मत डर जब तू जल में से होकर जाए, संग संग मैं रहूंगा. जब तू नदियों से होकर चले, तेरे संग संग मैं चलूंगा. जब तू जल में से होकर जाए, संग संग मैं रहूंगा. जब तू नदियों से होकर चले, तेरे संग संग मैं रहूंगा. ना डूबा सकेगी ये तुझे, तेरा यहोवा कहता है. मत डर मैंने तुझको छुड़ाया है. मत डर जब तू आग के जब तू आग के बीच में से होकर के चलेगा. जब तू आग की लौ में से होकर के चलेगा. जब तू आग के बीच में से होकर के चलेगा. जब तू आग की लौ में से होकर के चलेगा. न जला सकेगी ये तुझे, तेरा यहोवा कहता है. न जला सकेगी ये तुझे, तेरा यहोवा कहता है. मत डर मैंने तुझको छुड़ाया है. मत डर मुझसे पहले कोई न था, न बाद में कोई होगा. मेरे हाथ से कोई तुझे कभी भी छुड़ा ना सकेगा. मुझसे पहले कोई न था, न बाद में कोई होगा.
मेरे हाथ से कोई तुझे कभी भी छुड़ा ना सकेगा। तेरा रचने वाला सिरजनहार यहोवा कहता है। तेरा रचने वाला सिरजनहार यहोवा कहता है। मत डर, मैंने तुझको छुड़ाया है। मत डर। देव बाप्पा जनावाला धन्यवाद. थँक्यू. या परमेश्वराची स्तुती असो. वेळ कमी आहे, जास्तीत जास्त लोकांनी संधी घेऊयात. परमेश्वराची उपकार स्तुती करूयात. येस. हॅलो, प्रेज लॉर्ड. हॅलो. येस. देव बापाच्या नावाला धन्यवाद. प्रभूचं वचन मला हे एक आवडतं की म्हणजे प्रभू तुझ्या कार्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त यूज कर. आणि म्हणजे जर हे जगणं जर परमेश्वरासाठी आहे म्हणजे जगणं मसीह आहे, मरणं लाभ आहे. म्हणजे खूप मला परमेश्वराचं एक वचन आवडतं की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावते, मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. आणि खरोखर देव बाप्पाचं सहाय्य आम्हाला येतं. धन्यवाद करते देव बाप्पाच्या नावाने. हालेलुया. प्रार्थना मैं तुझसे करूं, वो मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, हो मेरे प्यारे मसीहा। तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं। तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं। तेरे संग रह कर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। तेरे संग रह कर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। कितना मधुर है तेरा वचन, भराते मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। कितना मधुर है तेरा वचन, भराते मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं भूलूंगा ना मैं जीवन भर। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। आमीन. धन्यवाद. हालेलुया. परमेश्वराची स्तुती आहे.
ज्यांनी संधी घेतलेली नाहीये त्यांनी संधी घ्या प्रियानं, निदान एक चरण तरी घ्या. वेळ झालेली आहे, मान्य आहे. परंतु मला असं वाटतं की आज थोडं न थांबता परमेश्वराची उपकारस्तुती करायची. ज्यांना पुढे वेळ थांबायचं आहे ते थांबूयात. ज्यांना काही कामं असतील किंवा ज्या काही अडचणी असतील, मला असं वाटतं की त्यांना मुभा आहे. परंतु जितक्यांना या उपकारस्तुतीमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे तितक्यांनी उपकारस्तुतीमध्ये सहभागी होऊयात. येस, पुढे कोण संधी घेऊ इच्छिता? प्रेज लॉर्ड सतीश. प्रेज द लॉर्ड. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, विरह तुझा रे नरक भयंकर, विरह तुझा रे नरक भयंकर, भासे प्रलय नल पेटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, धर्मवीर तो शान बर नसता, धर्मवीर तो शान बर नसता, मम हित कोसी तम दाटे, मम हित कोसी तम दाटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ वाचून या मार्ग जगी हा, तुझ वाच मार्ग जगिया, मज दिसते की तुके खोटे, मज दिसते की तुके खोटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, पापी खटनट मी मज माझ्या, पापी खटनट मी मज माझ्या, तुझ विन भारी भय वाटे, तुझ विन भारी भय वाटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, उलटे मन तुझ विन दुसरा, उलटे मन तुझ विन दुसरा, कोण जगिया करी सुलटे, कोण जगिया करी सुलटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, मम जीवन तू जगदुधारा, मम जीवन तू जगदुधारा, मेलो से तुझ विन वाटे, मेलो से तुझ विन वाटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, सहवासाहून तुझ्या मला रे, सहवासाहून तुझा मला रे, स्वर्गाचे सुख नच मोठे, स्वर्गाचे सुख नच
मोठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. आमेन. हालेलुया. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. परमेश्वराची स्तुती असो प्रियानो. यस, पुढे कोण संधी घेतात? आवाज येतोय ना? यस, आवाज येतोय. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. देवाचे उपकार स्तुती करूया. हो तेरी स्तुती आराधना करता हूँ मैं तुझसे प्रार्थना, महिमा से तेरी तू सदा तो है, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर। हालेलुया, 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 हालेलुया। करुणा से तेरी नया दिन दिखाता है, दान बनकर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, 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 हालेलुया। सारे जहां में तुझका कोई नहीं, तुझको कोई प्रभु नहीं नहीं। घुटने में देखो बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा खुदा। हालेलुया, 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 हालेलुया। हो तेरी स्तुति आराधना करता हूँ मैं तुझसे प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को है, जो भी तू चाहे तो यहाँ पर कर। हालेलुया, 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 हालेलुया। आमेन. हो तेरी स्तुती और आराधना. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. पुढे कोण संधी घेतं प्रियानो? हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. देवाच्या गौरवासाठी आपण गीत गाऊया. कोण मित्र येशू, कोण मित्र येशुआ, सारे ओझे वाया, सर्व दुःखे तो ऐकून सहाय करी सोसाया, त्याकडे कधी जाता आम्ही अवमानितो,
शांती करी हरवू, शोक किती करीत, कष्टी जरी श्रमले, आंब जडवाया, त्यासही उपाय के, प्रभूला सांगाया, मित्र जरी तुझ मानी, जा प्रभूला सांगाया, तोची सखा सर्वाहू, सिद्ध अंगीकाराया, तोची सखा सर्वाहू, सिद्ध अंगीकाराया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करा. कोण मित्र येशू आणि हालेलुया. परमेश्वराची उपकार स्तुती असं प्रियांनो, त्याचा दावा करूयात, आज उपकार स्तुती करूयात. अजून पुढची संधी कोण घेऊ इच्छित? चला ना, माझा आवाज ऐकू येतो? हा, ते आवाज येतो. सैनिकांनो धैर्य धरा, युधिराहती, पाह पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. जय जयकार करा, यश मिळते, सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगती, सर्वदा असंख्य वैरी हल्ला करीती, बाण येती आम्हावरी, शूर पडती. जय जय कार कर, यश मिळते, सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगती, तो वैराचा सरदार साचवा, ख्रिस्त परी तारणारा, कैमारी महा. जय जय कार करा, यश मिळते, सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगती, सैनिकांनो का दबावे, झुंज त्याजशी, शेवटास युद्ध न्यावे, नीळा ख्रिस्ताशी. जय जय कार करा, यश मिळते, सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगती. हालेलुया. जय जयकार करा, यश मिळते, साह्यकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. परमेश्वराची उपकार स्तुती असो.
गाव इच्छित प्रियांनो का असं दिसत हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवबापाच्या नावाला गौरव देऊया. या वेळेला मी उपासना संगीत 400 मधून सखयाचे स्थायी गीत गाते. सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, तुझ विन मजला चैन पडेना, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, जग ही अवघे व्यर्थची भाषे, जग ही अवघे व्यर्थची भासे, तुझ विन माझी दुसह देना, तुझ विन मजला चैन पडेना, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, नरुची मजला अन्न जलाची, नरुची मजला अन्न जलाची, तुझ विन निद्रा परकी नयना, तुझ विन मजला चैन पडेना, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, मजला पतिता कोण विचारी, मजला पतिता कोण विचारी, तुझ सदया पतितो द्वरणा, तुझ विन मजला चैन पडेना, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, मजला त्यजिता तू मग मेलो, मजला त्यजिता तू मग मेलो, जगलो सममी संकट हरणा, तुझ विन मजला चैन पडेना, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, न लगे दुसरे मजला काही, न लगे दुसरे मजला काही, ठेव निरंतर मधु संघटना, तुझ बिन मजला चैन पडेना, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, तनु मी तव तू प्राणच माझा, तनु मी तव तू प्राणच माझा, या परी राहू प्रिय संस्मरणा, तुझ विन मजला चैन पडेना, सखया ख्रिस्ता
प्राण विसाव्या सखया ख्रिस्ता, प्राण विसाव्या. थँक्यू. हालेलुया. परमेश्वराचे उपकार होते असो. येस, कोणी संधी घेऊ इच्छित प्रियानो? मला वाटतं की 2-4 सदस्यच उरलेत. सर्वांनी उपकासुतीची संधी घेऊयात आणि सहभाग घेऊयात प्रियानो. हॅलो, मी बोलते, मी घेते. हा जयशांती. यास. एक मिनिट. प्रभू माझा सोडू नको भवरानी, प्रभू माझा सोडू नको भवरानी, या भवरानी बहु अंधेरी, या भवरानी बहु अंधेरी, अंधहीनी नयनानी, अंधहीनी नयनानी, प्रभू माझा सोडू नको भवरानी, प्रभू माझा सोडू नको भवरानी, संसारिया अति दुःखे ही, संसारिया अति दुःखे ही, झाडी किरण पाणी, झाडी किरण पाणी, प्रभू माझा सोडू नको भवरानी, प्रभू माझा सोडू नको भवरानी, तव भक्तीचा त्रास, तव भक्तीचा त्रास असची, काठी मोडची गाणी, काठी मोडची गाणी, प्रभू माझा सोडू नको भवरानी, प्रभू माझा सोडू नको भवरानी, वृश्चिक चिंता ब्रह्मसर्पच है, वृश्चिक चिंता ब्रह्मसर्पच है, करती दंश बळानी, करती दंश बळानी, प्रभू माझा सोडू नको भवरानी, प्रभू माझा सोडू नको भवरानी, षड्रिप पाहू मृग जंबुक है, षड्रिप पाहा मृग जंबुक है, चळवळती क्रूरवाणी, चळवळती क्रूरवाणी, प्रभू माझा सोडू नको भवरानी, प्रभू माझा सोडू नको भवरानी, मन बल मन का भिल्ले मजला केले, मन बिल्ले मजला केले, व्याकुळ तीव्र जनानी, व्याकुळ तीव्र शरानी, प्रभू माझा सोडू नको भवरानी, प्रभू माझा सोडू नको भवरानी, सैतानच तो सिंह जयाचा, सैतानच तो सिंह जयाचा, येती आरुळ्या कानी, येती आरुळ्या कानी, प्रभू माझा सोडू नको भवरानी,
प्रभू मज सोडू नको भवराणी तव साहे मी जिंकीन याना तव साहे मी जिंकीन याना मग मजने सुस्थानी मग मजने स्थानी प्रभू मज सोडू नको भवराणी प्रभू मज सोडू नको भवराणी तपहस्तामी सोडून विविधा तव हस्तामी सोडून विविधा आपुल्या केल्या हानी आपुल्या केल्या हानी प्रभू मज सोडू नको भवराणी प्रभू मज सोडू नको भवराणी पश्चातापे शरण तुला मी पश्चातापे शरण तुला मी माझा क्रोध न मानी माझा क्रोध न मानी प्रभू मज सोडू नको भवराणी प्रभू मज सोडू नको भव हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. देवाला धन्यवाद देऊयात प्रियांनो. फार सुंदर असं गीत काय आहे. या गीताचे बोल कोणीतरी आपल्या प्लीज टाकून द्या ज्यांच्याकडे उपलब्ध असतील त्यांनी. येस. कोण राहिलंय प्रियांनो उपकारस्तुती करण्यासाठी? हॅलो, माझा आवाज येतोय? हो. एक मिनिट. बन के स्तुति आया हूँ मैं तेरे पास प्रभु, हो कबूल तुझको मेरी हर सांस यीशु। क्रूस पर जान देकर मुझको पहचान देकर प्यार ये ऐसा तूने मुझे है किया, भूलूंगा ना कभी मैं तुझसे ही हूँ मसीह में, जीवन ये मेरा तुझे अर्पण कर दिया। बन के स्तुति आया हूँ मैं तेरे पास प्रभु, हो कबूल तुझको मेरी हर सांस यीशु। तुझ में ही मैं हूँ, मुझ में तू है, मेरा जहाँ है बस तू ही, बस तू ही। ऐसी सताइश बन जाऊं तेरी, तुझको कबूल हो मेरी जिंदगी, मेरा दिल बने प्रभु, मेरा दिल प्रभु तेरा घर बने और मुझ में रहे बस तू ही। बन के स्तुति आया हूँ मैं तेरे पास प्रभु, हो कबूल तुझको मेरी हर सांस यीशु। एक माटी सा तेरे हाथों में
सौंपता खुद को मैं हूँ, हाँ प्रभु, मर्जी हो जैसे तेरी प्रभु जी, मुझ में हो वैसा हाजिर मैं हूँ, जो तू कहे वो मैं करूँ, ऐसा जीवन मेरा हो प्रभु, बन के स्तुति आया हूँ मैं तेरे पास प्रभु, हो कबूल तुझको मेरी हर सांस यीशु। आमेन। थँक यू। येस, हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. मला वाटते सर्व सदस्य झालेत का? कोणी राहिलंय का? सीमा आणि योगिता सिस्टर. येस. योगिता सिस्टर, तुम्ही गावी इच्छिता, का स्तुती करू इच्छिता? सीमा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला गौरव असो. सर्वप्रथम मी क्षमा मागते, कारण हे गाणं इतर भाषेमध्ये आहे, पण मी गाऊ इच्छिते, कारण देवासाठी मी जेव्हा एकांतात असते तेव्हा देवाला हे मी गाणं गाते. ఎన్ని తలచినా ఏది అడిగినా జరిగేది నీ చిత్తమే ప్రభువా, జరిగేది నీ చిత్తమే. నీ వాక్కుకై వేచికుంటిని, నా ప్రార్థనాలకించుమా ప్రభువా, నా ప్రార్థనాలకించుమా. నీ తోడు లేక, నీ ప్రేమ లేక, ఇలలోన ఏ ప్రాణ నిలువలేదు. నీ తోడు లేక, నీ ప్రేమ లేక, ఇలలోన ఏ ప్రాణ నిలువలేదు. అడుగు పోవులే నీ ప్రేమ పొందగా, అడుగు పోవులే నీ ప్రేమ పొందగా, నా ప్రార్థనాలకించుమా ప్రభువా, నా ప్రార్థనాలకించుమా. आमेन. याचा अर्थ असा होतो की मी जे काही विचार करते ते सर्व काही देवा केवळ तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. नी तोडू लेका, नी प्रेमा लेका, याचा अर्थ की देवा तुझ्या कंपॅशने शिवाय, म्हणजे तुझ्या सहभागितेशिवाय आणि तुझ्या प्रेमाशिवाय कोणताच क्रिएचर किंवा कोणताच जीवधारी मनुष्य चालू शकत नाही. अडवू पोवले नी प्रेम पुंदगा, म्हणजे इवन वाईल्ड फ्लावर, जे फुलं आहेत ती देखील फुलू शकत नाही. त्यामुळे तुझं प्रेम हवं आणि मी तुझ्या उत्तराची वाट बघेन आणि ना प्रार्थना आलकिंचुमा. देवा तू माझी प्रार्थना ऐक. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो प्रियांनो. येस, धन्यवाद देऊयात, परमेश्वराची उपकार स्तुती करूयात. जवळपास सर्व सदस्यांनी आज उपकार स्तुतीमध्ये सहभाग घेतला आणि देवाची उपकार स्तुती आपल्याला करण्याची संधी मिळालेली आहे. मी व्यक्तिशः फार आनंदित झालो, कारण देवाची अशी सहभागिता बऱ्याच दिवसांनी मला अनुभवता आली. आणि फक्त गीता ऐकण्याने सुद्धा आपला आत्मा, तो उत्सुकता आपल्याला अनुभवता येते प्रियांनो, नाही का? आणि तो अनुभव मी आज घेतला आणि त्याबद्दल परमेश्वराची उपकार स्तुती करतो, देवाला धन्यवाद देतो. बराच वेळ झाला, अर्धा तास जवळपास आपण जास्तीचा घेतला, पण मला वाटतं की ही सवय आपल्याला असायला हवी, नाही का? उपकार स्तुतीमध्ये अधिक वेळ, अखंडित उपकार स्तुती, एकामागून एक गीत परमेश्वराला सादर करत त्याच्यामध्ये समर्पित बुद्धीनं त्याची उपकार स्तुती करण्याकरता आपल्याला यावी. आणि देव करो आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अधिक आपल्याला अशी संधी प्राप्त हो. मला खात्री आहे की जरी एक व्यक्ती, एक कुटुंब गात असलं तरी आपण ज्या ज्या ठिकाणी आहोत तिथं आपण सगळेजण त्या उपकार स्तुतीमध्ये सहभागी होतो. एकचित्त होऊन परमेश्वरला आपण समर्पित बुद्धीनं उपकार स्तुती करत होतो. देवाला धन्यवाद देऊयात. आज आपण इकडे थांबूया आणि उद्या पुन्हा आपल्या वचनापासून पुन्हा सुरुवात करूयात. आज आपण आपल्या प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि या रात्री हे गीत गाऊयात. आपला माईक अनम्यूट करा आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना. ते आमच्या स्वर्गातील तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य ते स्वर्गात ते पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे तुमची रोजची भाग समास आम्ही सोडले आमच्या
Spirit of राज्य पर्यंत आणि करून का तुझीच आहे. ईश्वर हालेलुया, प्रेज द लॉर्ड सर्वांना. गुड नाईट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. सर्वांना हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गुड नाईट.